Hi students, in that of the last lecture, in that of the last video, we completed about that of the nomenclature of the primary amines. Okay. After that, in this video, we are going to discuss about that of the nomenclature of the secondary and tertiary amines. So, we are going to discuss about the nomenclature of secondary and टर्शरी अमाइन्स. आपल्याला कशाचं नॉमेनक्लेचर डिस्कस करायचं आहे? सेकंडरी अमाइन्स अँड टर्शरी अमाइन्स आपल्याला काय करायचं आहे? नॉमेनक्लेचर डिस्कस करायचं आहे. सो फर्स्टली वी डिस्कस अबाउट दॅट ऑफ द कॉमन नेम सिस्टम. व्हाट वी डिस्कस? We discuss about that of the common name system of the secondary and tertiary amines. आता common name system मध्ये पहिला तुम्ही काय करणार आहात? Arrange the different alkyl groups in alphabetical order. काय करणार आहे बघा? Arrange the different alkyl groups in an alphabetical order and then word amine is attached to it. काय करणार बघा? Arrange the different alkyl groups in alphabetical order. सेकंडरी किंवा टर्शियरी अमाइन मध्ये वेगवेगळे अल्काइल ग्रुप असतात. ते वेगवेगळे अल्काइल ग्रुप काय करायचं? एका ऑर्डर मध्ये अरेंज करायचं. ते पण कोणत्या ऑर्डर मध्ये? अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये. आणि त्याच्या पुढे वर्ड कोणता जोडायचा? अमाइन जोडायचा. सो दिस इज द फर्स्ट रूल फॉर दॅट ऑफ द कॉमन नेम सिस्टम ऑफ द सेकंडरी अँड टर्शियरी अमाइन्स. आफ्टर दॅट सेकंड रूल काय असणार आहे बघा? इफ टू ऑर मोर सेम अल्काइल ग्रुप्स आर प्रेझेंट. जर दोन किंवा दोनपेक्षा जास्त असतील सेम अल्काइल ग्रुप्स प्रेझेंट असतील. इफ टू ऑर मोर दॅन टू सेम अल्काइल ग्रुप्स आर प्रेझेंट then use di, tri, tetra like these words. काय यूज करायचं तुम्हाला? you have to use the suffixes like the prefixes like di, tri, tetra to that particular groups. म्हणजे जर दोन सेम किंवा दोनपेक्षा जास्त सेम ग्रुप्स प्रेझेंट असतील तर तुम्हाला काय यूज करायचं आहे? डाय, ट्राय, टेट्रा अशा टाइपचे वर्ड्स काय करायचे किंवा अशा टाइपचे प्रिफिक्सेस तुम्हाला काय करायचे? यूज करायचे आहेत. सो दिस इज द फर्स्ट कॉमन नेम सिस्टमचे रूल्स. त्यानंतर सेकंड जो असणार आहे इन दॅट सेकंड रूल्स फॉर दॅट ऑफ द IUPAC नॉमेनक्लेचर. जर समजा तुम्हाला IUPAC नॉमेनक्लेचर घ्यायचं असेल तर IUPAC नॉमेनक्लेचर साठी तुम्ही काय करणार? ऑल रूल्स फॉर दॅट ऑफ द प्रायमरी अमाइन. जे आपण प्रायमरी अमाइन्स मध्ये रूल्स फॉलो केलेले आहेत ते सगळे तर असणारच आहेत. त्याचबरोबर बघा, इफ there are two different alkyl groups are present. जर समजा दोन वेगवेगळे alkyl groups present असतील, if two different alkyl groups are present, then largest alkyl group will consider as parent amine. तर लार्जेस्ट अल्काइल ग्रुप काय म्हणून कन्सिडर करायचा? पेरेंट अमाइन म्हणून कन्सिडर करायचा. अँड स्मॉलेस्ट अल्काइल ग्रुप ॲज सबस्टिट्यूएंट. काय सांगतो बघा? If there are two different alkyl groups are present, two or more than two different alkyl groups are present, then the largest alkyl group will considered as a parent amine. Largest alkyl group जो असणार आहे तो largest alkyl group काय म्हणून consider करायचा? As a parent amine. And smallest alkyl group is considered as a substituent. जो काय smallest alkyl group असेल तो smallest alkyl group काय म्हणून consider करायचा? Substituent म्हणून काय करायचा आहे? consider करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड रूल बघा. इफ देयर इज अन अरिल अमाइन इज प्रेझेंट, म्हणजे काय? अरोमॅटिक अमाइन्स आर प्रेझेंट, देन लास्ट ई ऑफ द अरिल मधला जो काही लास्ट ई असणार आहे दॅट शुड बी रिप्लेस्ड बाय दॅट ऑफ द वर्ड अमाइन. जर अरिल अमाइन म्हणजे अरोमॅटिक अमाइन्स
प्रेझेंट असतील तर ॲरोमॅटिक अमाइन्स मधला लास्टचा जो ई असेल अरिन मधला तो कशाला रिप्लेस करायचा, अमाइनने रिप्लेस करायचा. सो हे काय आहे कॉमन नेम सिस्टीम साठीचे रूल आणि हे कशासाठी IUPAC नोमेनक्लेचर सिस्टीम साठीचे रूल्स. आता आपण काय करूया बघा पुढचा पार्ट डिस्कस करू. Now see, for secondary amines, okay, for secondary amines साठी आपण वेगवेगळ्या काही एक्झाम्पल्स घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल घेतलं तर CH3NH CH3. सेकंड एक्झाम्पल घेतलं तर CH3CH2NH CH3. थर्ड एक्झाम्पल घेतला लाईक C2H5NH C2H5. Fourth example घेतला like there is an aromatic ring to that NH and here CH3 group is attached. तर आता पहिल्यांदा आपण काय करूया की या सगळ्यांचा कॉमन नेम सिस्टीम बघू. कॉमन नेम सिस्टीम मध्ये काय सांगितलं आहे, जर दोन सेम ग्रुप असतील तर तुम्ही पर्टिक्युलर वर्ड काय करायचं, प्रिफिक्स डाय ट्राय टेट्रा यूज करायचं. आता इथे काय बघा दोन मिथाइलचे ग्रुप आहेत. सो दॅट शुड बी द डाय मिथाइल. दोन मिथाइलचे ग्रुप आहेत म्हणून कोणता वर्ड आला, डाय मिथाइल. आणि त्याच्यापुढे वर्ड कोणता जोडायचा आहे, अमाइन. सो पहिला कंपाऊंडचा कॉमन नेम काय झालं, डाय मिथाइल अमाइन. नाउ इन केस ऑफ द सेकंड एक्झाम्पल मध्ये जर बघितलं तर हा CH3 CH2 म्हणजे हा कोण असणार आहे, इथाइल आहे आणि हा कोण आहे, मिथाइल आहे. CH3 म्हणजे मिथाइल आणि हा म्हणजे कोण, इथाइल. मग अल्फाबेटिकली जर अरेंजमेंट केलं तर पहिला क्रमांक येणार इथाइल येणार. सो दॅट शुड बी द इथाइल मिथाइल अमाइन. पहिला इथाइल मिथाइल अमाइन. Okay, so this methyl amine. Now in case of this, these two groups are same. C2H5 both groups are the same. So that should be the diethyl. C2H5 it is ethyl. This is C2H5 ethyl. Two groups are present, so diethyl amine. Okay. Now next one, here there are again two different groups are present. Here aromatic ring and here there is a CH3. So alphabetically first came methyl and then this aromatic ring is called as a phenyl. So that should be the methyl phenyl amine. It is methyl phenyl amine. So these are the common names for that of these four examples of the secondary amine. त्यानंतर आता याच्यामध्ये तुम्हाला IUPAC नोमेनक्लेचर करायचं. IUPAC नोमेनक्लेचर साठी तुम्ही काय सांगितलं आहे की जो काय स्मॉलेस्ट ग्रुप आहे तो सबस्टिट्यूएंट आणि जो लार्जेस्ट ग्रुप आहे तो काय होणार आहे, पेरेंट आहे. आता इथे दोन्ही ग्रुप आहेत सेम आहे, ठीक आहे. मग आता याच्यामधला कोणताही एक ग्रुप काय होणार, सबस्टिट्यूएंट होणार. तर समजा हा आपण काय घेतला, सबस्टिट्यूएंट घेतला, then it should be the N-methyl. N-methyl का, कारण हा जो काही मिथाइल ग्रुप आहे तो मिथाइल ग्रुप कोणाला अटॅच आहे, नायट्रोजन ला अटॅच आहे. सो दॅट शुड बी द N-methyl. N-methyl आणि हा किती कार्बन आहे, त्याच्यामध्ये एक कार्बन आहे. एक कार्बन असताना तुम्ही काय घेणार, N-methyl मिथेन अमाइन. N-methyl मिथेन अमाइन. एक कार्बन साठी अल्केन कोणता येणार, मिथेन. लास्ट ई कशाने रिप्लेस केला, अमाइन. सो N-methyl मिथेन अमाइन. ओके. त्यानंतर आता या सेकंड मध्ये आता जर बघितलं तर तुम्हाला इथं CH3 CH2 दिसतो, इथं CH3 दिसतोय. म्हणजे याच्यातला लार्जर ग्रुप कोण आहे, CH3 CH2. हा काय होणार, पेरेंट अमाइन होणार. आणि सबस्टिट्यूएंट कोण होणार, जो स्मॉल ग्रुप आहे. स्मॉलर ग्रुप म्हणजे कोणाला, इथं मिथाइल आहे. सो दॅट शुड बी द N-methyl. पुन्हा सबस्टिट्यूएंट N-methyl का, कारण मिथाइल ग्रुप पुन्हा कोणाला अटॅच आहे, नायट्रोजन ला अटॅच आहे. N-methyl आणि इथं काय होणार आहे, इथेन amine. Last E of ethane is again replaced by amine. आता इथं जर बघितलं तर तुम्हाला काय दिसतं, C2H5 both groups are the same. म्हणजे कोणताही एक सबस्टिट्यूएंट होणार. म्हणजे असं काय होणार बघा, N-ethyl ethane amine. N-ethyl ethane amine. ठीक आहे. त्यानंतर आता इथं जर बघितलं तर तुम्ही हा काय लार्जेस्ट ग्रुप आहे किंवा इट
ॲनिलीन. ॲनिलीन म्हणजे काय सांगतो आपण, बेन्झीन रिंगला जर काय असेल NH2 ग्रुप अटॅच असेल तर त्याला काय म्हणतो आपण, ॲनिलीन म्हणतो. ठीक आहे. मग आता ह्याच्यातला एक हायड्रोजन कशात रिप्लेस झाला, मिथिलला. सो इथं तुमचं नोमेनक्लेचर कसं आहे बघा, अँड मिथिल. And methyl, and this is the derivative of aniline, so that should be the N-methyl aniline. Okay, so these are the some examples of the secondary amine. हे secondary amine चे काही nomenclature चे examples आपण काय केलेलं आहोत, डिस्कस केलेलं आहोत. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे, this is about the tertiary amines. Now we are going to discuss for that of the tertiary amines. आपल्याला तर कशाविषयी डिस्कस करायचं आहे, टर्शरी अमाइन्स विषयी डिस्कस करायचं आहे. सो जर समजा मी फर्स्ट एक्झाम्पल देतो, CH3 and CH3. हे फर्स्ट एक्झाम्पल घेतलं. सपोज सेकंड एक्झाम्पल घेतलं, C2H5 and CH3. मी थर्ड एक्झाम्पल घेतलं, कन्सिडर करा, CH3 and C2H5 and C3H7. हे थर्ड एक्झाम्पल घेतलं. कन्सिडर करा फोर्थ एक्झाम्पल घेतलं, CH3 CH2 CH3. Then here if we take a CH3 like this. हे चार एक्झाम्पल्स आपण काय केलेले घेतलेले आहोत. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिलं काय असणार आहे, CH3 and CH3. तिन्ही काय आहे, सेम ग्रुप्स आहेत. सो दॅट शुड बी द ट्रायमिथाइल अमाइन. आपण हे कॉमन नेम सुद्धा बनवले. ठीक आहे, दॅट इज ट्रायमिथाइल अमाइन. 1 2 3 मिथाइलचे ग्रुप आहेत. सो ट्रायमिथाइल अमाइन. त्यानंतर याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला काय दिसतात, दोन वेगवेगळे ग्रुप्स दिसतात. पहिले जे दोन ग्रुप आहेत ते मिथाइलचे आहेत आणि हा ग्रुप आहे तो कोणता आहे, इथाइलचा आहे. सो परत तुम्ही काय करणार, अल्फाबेटिकल अरेंजमेंट. अल्फाबेटिकली इथाइल पहिला येतो. सो इथाइल. ठीक आहे. मिथाइलचे किती ग्रुप आहेत, दोन ग्रुप आहेत. सो इथाइल डायमिथाइल अमाइन. ओके. आता या केसमध्ये तुम्हाला तीन वेगवेगळे ग्रुप दिसतात. तर तिथं पण तुम्हाला काय करायचं, अल्फाबेटिकल अरेंजमेंट. हा इथाइल आहे, हा प्रोपाइल आहे, हा मिथाइल आहे. अल्फाबेटिकली पहिला येणार इथाइल. ठीक आहे. त्याच्यानंतर येणार आहे मिथाइल. इथाइल मिथाइल. त्याच्यानंतर हा कोणता ग्रुप आहे, C3H7 प्रोपाइल. सो दॅट शुड बी द प्रोपाइल and word amine is added to it. So that should be ethyl methyl propyl amine. Now in this case, या केस मध्ये आपण विचार करतोय बघा, तुम्हाला काय होणार, CH3 CH2 इथं CH3 आता याच्यामध्ये बघितलं तर हा ग्रुप कोणता आहे, इथाइलचा आहे. हा ग्रुप आहे तो कोणता आहे, मिथाइलचा आहे. आणि हा ग्रुप आहे तो प्रोपाइलचा आहे. पण प्रोपाइलच्या मध्ये हा जो काही तुमचा कार्बन आहे तो कार्बन किती नंबर आहे, सेकंड नंबर कार्बन आहे. या चेन मधला हा काय आहे, सेकंड नंबर कार्बन आहे. म्हणजे हा कोणता ग्रुप झाला, आयसो ग्रुप झाला. सो याचं नोमेनक्लेचर बघा, इथं काय येणार, हा इथाइल, त्यानंतर येणार मिथाइल, त्यानंतर हा कोणता ग्रुप येणार, आयसोप्रोपाइल. हा ग्रुप कोणता येणार, आयसोप्रोपाइल. आणि त्याच्या पुढे वर्ड कोणता जोडायचा तुम्हाला, अमाइन. सो याचं नाव काय झालं, इथाइल मिथाइल आयसोप्रोपाइल अमाइन. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला यांच्याबद्दल काय करायचं, आयुर्वेदिक नोमेनक्लेचर. आता यांच्या आयुर्वेदिक नोमेनक्लेचर बद्दल काय करणार, दोन सबस्टिट्यूएंट येणार यांचे, बरोबर आहे, आणि एक पेरिक चेन होणार. मग आता आपण समजायचं हा काय झाला, N मिथाइल हा सबस्टिट्यूएंट झाला, दोन सबस्टिट्यूएंट N डायमिथाइल, हा N दोन सबस्टिट्यूएंट N डायमिथाइल आणि एक अल्केन कोणता आहे, मिथेन. सो दॅट शुड बी द मिथेन अमाइन. N डायमिथाइल मिथेन अमाइन. ठीक आहे. आता परत जर समजा तुम्ही यांच्यात बघितलं तर यांच्यात कोणता आहे, लार्जेस्ट ग्रुप आहे C2H5. C2H5 हा काय होणार तुमचा, पेरेंट अमाइन होणार. आणि हा काय होणार, सबस्टिट्यूएंट. परत तिथे दोन ग्रुप आहेत, म्हणजे काय होणार, N
डायमिथाइल डायमिथाइल. आता हे एन कशासाठी फर्स्ट एन असेल तो या मिथाइल ग्रुपसाठी, सेकंड एन असेल तो या मिथाइल ग्रुपसाठी. सो एन डायमिथाइल अँड इथेन अमाइन. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला लार्जेस्ट ग्रुप कोणता दिसतो C3H7 म्हणजे हा काय होणार पेरेंट अमाइन होणार आणि हे दोन सबस्टिट्यूएंट होणार. आता हे सबस्टिट्यूएंट फक्त अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये तुम्हाला काय करावे लागतील अरेंज करावे लागतील. आता हा आहे इथाइल आहे मिथाइल. इथाइल पहिला आहे ना सो दॅट शुड बी द एन इथाइल एन मिथाइल आणि इथं काय आहे तुमचा 3 कार्बन संगमल्यानंतर ना प्रोपेन. सो दॅट शुड बी द प्रोपेन अमाइन एन इथाइल एन मिथाइल प्रोपेन अमाइन. त्याच्यानंतर या एक्झाम्पल मध्ये सुद्धा तुम्हाला 3 वेगवेगळे ग्रुप्स इथे दिसणार आहेत. त्यांच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आता हा काय बघा इथाइल आहे, हा मिथाइल आहे आणि याच्यामध्ये सेकंड कार्बनला काय आहे तुमचा अमाइन. ओके. म्हणजे आता याच्यामध्ये तुम्ही परत इथं जर बघू शकत असाल तर इथं तुम्ही अशा पद्धतीने नोमेनक्लेचर करू शकता प्रोपेन 1 अमाइन लाईक दिस. ओके. आणि याच्यात मध्ये सुद्धा जर तुम्ही नोमेनक्लेचर केलं तर काय येणार एन इथाइल नायट्रोजनला इथाइल ग्रुप भेटायचं एन इथाइल एन मिथाइल प्रोपेन. पुन्हा काय येणार प्रोपेन 1 2 3 कार्बन आहे प्रोपेन पण त्यातल्या सेकंड कार्बनला काय आहे अमाइन. सो दॅट शुड बी द 2 अमाइन प्रोपेन 2 अमाइन. So these are the nomenclature for that of the secondary amine and tertiary amine. Thank you.